मी अंकुश जाधव, जिल्हा परिषद माजी सभापती आणि नव्यानंच माझ्यावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आणि कुडाळ मालवणमध्ये मतदारसंघामध्ये विशेषतः ज्या आमच्या वंचित समाजाच्या वस्त्या आहेत, बौद्ध समाजाच्या, चर्मकार समाजाच्या, यांच्यावर मतदारापर्यंत जाऊन महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे लाडके उमेदवार केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेब, आमचे सर्वांचे लाडके दादा यांचा प्रचार आम्ही करत आहोत. अनुसूचित जातीचे मोर्चाचे पदाधिकारी आणि आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. आणि आज इथं माझ्यासमोर आमच्या समोर नवराज काळेसाहेबसुद्धा आहे, ज्यांच्याकडे भटक्या विमुक्त जातीचे जिल्हाध्यक्ष पद आहे. तेही संपूर्ण जिल्हाभर फिरून राणेसाहेबांचा प्रचार करत आहेत. आणि समाजामध्ये किंवा मतदारामध्ये ज्या काही गैरसमज पसरवण्याचं काम शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस, ज्याला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुकीला उभे आहे, ते विनायक राऊत संविधानाबद्दल विशेषतः बौद्ध मतदारामध्ये जाऊन गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीने जर 400 जागा जिंकल्या तर संविधान बदल करणार अशा प्रकारचा खोटा आरोप करत आहेत. मी माझ्या पहिल्या प्रेसमध्ये कुडाळमध्ये त्यांना आवाहन केलं होतं की विनायक राऊत साहेब यांनी संविधान या विषयावर आमच्यासमोर किंवा आमच्या नेत्यांसमोर की कुठेही डिबेट ठेवावी, त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार होतो. परंतु त्याला कुणी ते आमचं आव्हान स्वीकार नाही. परत एकदा मी त्यांना सांगितलं की काही बौद्ध वस्त्यामध्ये जाऊन शिवसेना उभाटा गटाचे जे विद्यमान खासदार आहे ते जाऊन मतदारामध्ये गैरसमज पसरवतात की संविधान बदलणार. परंतु मी जाणीवपूर्वक या प्रेसच्या माध्यमातून सांगतोय की संविधान बदलणं कुणाच्या बापाही शक्य नाही. कारण एक तुम्हाला मी खटला सांगतो, केशवानंद भारती केरळमधला खटला, हा ज्यावेळी जमीन विषयक जो विषय होता त्या संदर्भात खटला चालला होता न्यायालयामध्ये, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. जवळजवळ 60 ते 63 दिवस हा खटला चालला आणि 13 न्यायाधीशांचं पॅनल बसलं, घटनापीठ 13 न्यायाधीश आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर याची सर्वोच्च न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टासमोर याची सुनावणी झाली आणि 6 विरुद्ध 7 न्यायाधीशांनी संविधानाच्या बाजूने निर्णय दिला की संविधान कुणालाही बदलता येणार, त्याचा मूळ ढाचा जो आहे तो कुणालाच बदलता येणार नाही, अशा प्रकारचा त्यावेळी न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. अगदी संसदेने जर ठरविलं सर्वानुमते तरी हे संविधान बदलता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय. परंतु काही त्याच्यामध्ये संविधानातील काही कलमामध्ये बदल करता येतो, जो काँग्रेसने 60-70 वर्षात आतापर्यंत जवळजवळ 88 वेळा बदल केला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीनं किरकोळ 8-10 वेळा बदल केला. 370 कलम असेल, जे काश्मीर आहे, ते बदलणं फार गरजेचं होतं, ते बदललं. किंवा जो तिहेरी तलाक कायदा होता तो बदलण्याच्या संदर्भात जनहिताचे निर्णय आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे केंद्रामध्ये सरकार माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारने तो निर्णय केला आहे. परंतु हा फक्त बौद्ध समाजाकडून त्यांच्या बुद्धिभेद करायचा, त्यांच्यामध्ये त्यांना भ्रमिष्ट करायचं आणि मतं मिळवायचं, हाच उद्योग महाविकास आघाडी उभाटाचे उमेदवार विनायक राऊत हे करतात. खरं तर ते आमच्या अभ्यासाप्रमाणे बौद्ध अवस्थेमध्ये आजपर्यंत पोहोचलेच नव्हते कधी गेल्या 10 वर्षामध्ये आणि आताच ते पोहोचत आहेत. त्यांना दुसरा माझा सवाल आहे की तुम्ही जे म्हणतात की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार, मग बाबांना विनायक राऊत साहेब तुम्ही जवळजवळ 2 टर्म भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती मिळून निवडून आला 2014 आणि 2019मध्ये. मग तुम्हाला त्यावेळी काय जाणीव झाली नाही संविधान बदलणार आहे? मग 7 वर्ष तुम्ही संसदेमध्ये होतात, सभागृहात किती वेळा तुम्ही प्रश्न उपस्थित केलात संविधान बदलणार म्हणून या विषयावर? कधीच बोलणार नाही. परंतु आमच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याहीपेक्षा आम्ही जर आमच्या लोकांमध्ये गेलो, कुडाळ मालवणमध्ये मी स्वतः फिरतो, माझे सगळे सहकारी किंवा जिल्ह्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी फिरत आहेत, त्यांच्या पक्षाने जबाबदारी ते जनतेमध्ये जाऊन हा विषय सांगतायत. आणि मी अभिमानाने सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा बौद्ध समाजाचा जो मतदार आहे, चर्मकार समाजाचा मतदार आहे, आमचा भटकळ विमुक्त जातीचा जो मतदार आहे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम संविधानामध्ये नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला हे डाव कळलेला आहे आणि आता हे सोशल मीडियाचं युग आहे, तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करू शकता केशवानंद भारती, त्याच्यावर तो निर्णय आहे. परंतु भ्रमिष्ट करण्याचं काम हे करतात. दुसरं आहे ना, मी माझा प्रश्न असा आहे की काँग्रेसने 70 वर्ष देशात राज्य केलं, मग बाबासाहेबांबद्दल एवढा कळवळ होता तर बाबासाहेबांना भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार कधी मिळाला?
जवळजवळ 34 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. आतापर्यंत 53 लोकांना मिळाला, पण बाबासाहेबांच्या अगोदर संगीतकार श्री रामचंद्रन यांना पुरस्कार मिळाला, परंतु बाबासाहेबांना मिळाला नाही. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं तत्कालीन नेते अटल बिहारी वाजपेयी साहेब, LK अडवाणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं जनता दलला त्यावेळी पाठिंबा दिला होता आणि तत्कालीन पंतप्रधान VP सिंग साहेब यांनी हा भारतरत्न पुरस्कार आदरणीय भारतरत्न आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घोषित केला आणि तो सन्मानाने त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला, जे आमचे श्रद्धास्थान आहे. मग मला सांगा, हा पुरस्कार द्यायला तुम्हाला एवढा वेळ का? कुठं गेलं होतं तुमचं त्यावेळी प्रेम? कुणी अडवलं होतं त्याला? मग त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं पाठिंबा असलं, जनता दलचं सरकार त्यावेळी यावं लागलं. दुसरा प्रश्न, इंदू मिलची जागा, तिथं बाबासाहेबांचं स्मारक होतं आहे. आता जवळजवळ 850 कोटीचा बजेट आहे, परंतु त्याच्यामध्ये बदलून आता जवळ 1000 कोटीच्या वर त्याचा बजेट गेला स्मारकाचं. आणि ते स्मारकाचं काम प्रगतीपत्र आहे. मग हे स्मारक करण्यावाचून काँग्रेस आणि उभाटा जे त्यांना काँग्रेसला सपोर्ट करतं आहे, एकमेकाला महाविकास आघाडीमध्ये सपोर्ट करत, कोणी अडवलं होतं तुम्हाला? का करू शकलं नाही? फक्त आणि फक्त मतं मिळण्यासाठी हे बेगडी प्रेम शिवसेना उभाटा आणि आमचे काँग्रेसवाले करत आहे. परंतु आमच्या मतदारामध्ये जागृती झालेली आहे. कोणाचं किती प्रेम आहे घटनेवर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या किती प्रेम आहे हे सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे. दुसरं बघा, लंडनमधील जे बाबासाहेबांचं जे शिक्षणाचं त्यांचं घर होतं ते सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी ते घर त्यावेळी कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण केले आणि ते घरसुद्धा स्मारक करण्याचं काम आमच्या भाजप सरकारनंच केलं. हे काँग्रेसनं कधीच केलं नाही. परंतु फक्त केवळ आणि केवळ समाजामध्ये जायचं आणि लोकांना भ्रमिष्ट करायचं आणि जे काही आरक्षणासंदर्भामध्ये खोटे व्हिडिओ पसरण्याचं काम हे महाविकास आघाडी करतात. ज्यांनी पसरलेले आहेत त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले, त्याची चौकशी सुरू आहे आणि हेच पण लोकांना पटतले. म्हणून आम्ही आमच्या ह्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्या आमच्या मुद्द्यावर फिरतो, आमच्याकडे कार्यकर्ते फिरतात, लोकांमध्ये जाऊन आम्ही जागृती करतोय की हा खोटा प्रचार करताय. आणि त्याहीपेक्षा या मतदारसंघामध्ये आदरणीय माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अगदी प्रचाराचा झंझावात वाढी वस्त्यावर सुरू आहे. अनेक विकासाची कामे या मतदारसंघात झालेली आहे. त्याच्यामुळे विकासाच्या बळावर आणि भारतीय जनता पार्टीचं व्हिजन आदरणीय पुन्हा एकदा मोदी साहेबच पंतप्रधान झालं पाहिजे अशा प्रकारची जनभावना अगदी तळागाळातील लोकांपर्यंत सगळ्यामध्ये आहे. मग तो वंचित असू दे, शोषित असू दे, शेतकरी असू दे, कष्टकरी असू दे, बहुजन असू दे, मराठा असू दे, ख्रिश्चन असू दे, मुस्लिम असू दे, सगळ्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचंच सरकार आणि ते सुद्धा सरकार आदरणीय आताचे आमचे ते पंतप्रधान आहेत मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजप सरकार आणि मित्रपक्ष सरकार अशा प्रकारची भावना आहे. आणि या सरकारमध्ये आमचे लाडके उमेदवार ज्यांनी या कोकणाचा 1990 पासून कायापालट केला ते आजपर्यंत विकास म्हणजे काय असतो इथल्या जनतेला दाखवले. 90 पूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा या लोकांनी बघितला आणि त्यानंतरचा जिल्हा राणे साहेबांचा ज्यावेळी एंट्री या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली त्यानंतरचा सिंधुदुर्ग जिल्हा या लोकांनी अनुभवलंय. रस्ते तांबडे होते, अगदी ओढ्यावरून लोक पाणी आणायचे. प्रत्येकाच्या आता घरापर्यंत नळ पाणी योजना, गावागावात नळ पाणी योजना आहेत, घराघरात नळ पोचलेले आहेत. काही अपवाद असतील परंतु हे विकास आरोग्याच्या बाबतीत असलेला आरोग्य केंद्र वगैरे हे विकासाची जी काही झालं नाही ती आदरणीय आमचे नेते नारायणरावजी राणे साहेब म्हणजे आमचे लाडके दादा यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या जी 7 मेला जी निवडणूक आहे लोकसभेची होते त्या निवडणुकीमध्ये आमचे राणे साहेब 2.5 ते 3 लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार आहे. आणि या विजयामध्ये आमच्या बहुजन समाजाचा, बौद्ध समाजाचा, चर्मकार समाजाचा, धनगर समाजाचा वाटा मोठा असावा याच्यासाठीच आम्ही प्रचार यंत्रणा तळागाळात जाऊन राबवत आहे. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की आमचे राणे साहेब या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहे.